अगं मंगल काय करतेस तू? जातीया घर सोडून. अगं कुठं जातीयस? वाट दिसेल ना तिकडे जाईन, पण या घरात एक क्षण थांबणार नाही. अगं मंगल ऐक माझं, असं येड्यागत नका करूस. येड्यागत तुमची बहीण करती, तिला कधी अडवलंय का? या घरात आल्यापासून बघतीया एवढी राब राब राबतीया. कधी कुणाकडनं पैशाची अपेक्षा केली नाही, पण या घराला कदरच नाहीये माझी. माझा संसार मी लई कष्टाने उभं केलाय, पण त्याच्याकडे जर कोणी पोट दाखवलं ना तर खपून घेणार नाही. माझी कदरच नाहीये तुम्हाला. मी गेल्यावर तुमची बहीण आई आणि तुम्ही सुखानं नांदा. मी जाते माझ्या पोराला घेऊन. डिंपल, ए डिंपल. काय ग मम्मी, का आवाज देतेस? आणि पिशवी घेऊन कुठे निघाली आहेस? घर सोडून चालली या. चल तुझी बी कापड भर. टोन्या, ए टोन्या, चल तुझी पिशवी भर आणि चल. इथं थांबायचं नाही आपण. अगं मम्मी असं काय करतेस? मी कुठंच येणार नाही आणि तू बी कुठं जायचं नाही बघ. डिंपल गपगुमानं चल. आणि तुम्ही जर दोघं येणार नसाल ना तर मी जीवाचं बरं वाईट करून घेईन. मंगल मम्मी असं काय बोलतेस? बाहेर गेलो ना आपण कुठं राहायचं? मसनात राहू, पण तुम्ही येणार आहे का नाही सांगा. डिंपल काय विचारते मी? ठीक आहे, तुमची आई तुम्हाला मेली समजा, मलाच बघा माझा आता. मम्मी नको नका जाऊ प्लीज. मंगल अगं डिंपलचं तरी ऐक की. वय आता मी कुणाचं ऐकणार नाही. डिंपल माझा रस्ता सोड. मम्मी नको नका जाऊ प्लीज, नको जाऊ. आणि तर राहून काय करू? लोकांची बोलणी ऐकू? तुझी वंदी आत्या काय काय बोलली ऐकलंस ना? माझी सहनशक्ती संपली. जाते मी, सोड मला. मम्मी अगं मम्मी नको नका जाऊ. वंदी आत्या आली का ना मग मी वंदी आत्याला बोलतो की आमच्या मम्मीला काय बी बोलायचं नाही म्हणून. मम्मी तू कुठं बी नको ना जाऊ, नको नका जाऊ मम्मी तू. वय मम्मी मी बी बोलेल वंदी आत्याला. बघा बघा एवढंच पोरगं बोलताय. तुम्ही कधी साथ दिली का माझी? मम्मी प्लीज ना तू नको जाऊ. तू म्हणशील ना तसं ऐकल, तसं काम बी करत, पण तू प्लीज जाऊ नको ना ग मम्मी प्लीज. ठीक आहे, जात नाही म्या, पण एक अटीवर. अगं तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत ग मम्मी, पण तू जाऊ नको इथनं. वय मम्मी तू बोलशील ना ती अट मान्य आहे. तू सांग काय अट आहे ती? डॉक्टरांची लगीन कर. काय? का ग काय झालं? आता तर म्हणलीस ना. डिंपल तुला तुझी आई जितती पाहिजे का मनमानी कारभार करायचे तेवढं सांग. अगं डॉक्टरांच्यात काय कमी आहे? हा हे बघ आधीच साखरपुडा मोडलाय तुझा. असं जर कुठल्या पोराला कळलं तर लग्नाला तयार होईल का? डॉक्टरांना यातलं समज माहितीये. अगं आम्ही लई कष्टात दिवस काढलेत. वाटतं आपल्या पोरीचं चांगलं व्हावं म्हणून सांगते. अगं तू लगीन करशील आणि नाही जर म्हणलीस ना तर मी इथनं गेलीस म्हणून समज. मम्मी या सॉरी. दुखतंय का? नाही ठीक आहे. ऍक्च्युली माराला तुमची खूप सवय झाली आहे. फक्त मारायलाच नाही, मला पण तिची सवय झाली. म्हणजे ती डिंपलकडे कमी आणि माझ्याकडे जास्त असते. मग तिला सांभाळायचे पैसे मी डिंपलला देऊ की तुम्हाला? एक्चुअली खरं सांगू का डॉक्टर, बच्चों को संभालने में ना बहुत पेशेंस चाहिए आणि ती क्वालिटी ना प्रत्येक पुरुषात नसते. मे बी तुम्हाला सवय असेल मुलांना सांभाळायची. हो, तुमची होणारी बायको खूप लकी असणार आहे. म्हणजे कसं, तिला कुठे बाहेर जायचं असेल, मूवी बघायला किंवा फ्रेंड सोबत, तर ती बिनधास्त जाऊ शकते आणि घरी तुम्ही मुलांना छान सांभाळू शकता. किती कौतुक करता तुम्ही माझं.
नाही मान्य, मला लहान मुलांना चांगल्या पद्धतीने सांभाळता येतं. खरं तर मला इतरांची मदत करायला खूप आवडतं. त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पसरला तर ते बघून मला भारी वाटतं. पण हे सगळं कोणीतरी माझं कौतुक करावं म्हणून मी अजिबात करत नाही. मला हे जमतं आणि त्यात मला विशेष काहीच वाटत नाही. ठीक आहे, तुम्हाला कौतुक नाही चालत तर नाही करणार. तुम्हाला कॉफी चालेल ना? हो हो. पण ते प्यावी लागेल. त्या दिवशी सारखं नका करू. ठीक आहे, मी आपल्यासाठी कॉफी बनवते. या सगळ्या प्रकरणात मी एकटा अडकणार नाही. माझ्याबरोबर तूही अडकणार, लक्षात ठेव. तू जरी या प्रकरणात अडकलीस ना तर या प्रकरणातून मी आरामात बाहेर पडेल. नाही कळलं पाहिजे. मी नाही सांगणार आणि तूही नाही सांगायचंस. डॉक्टरांची लगीन कर. काय करावं, काहीच खाणं झालंय मला. डॉक्टर, कॉफी. थँक्यू. ब्युटिफुल. कॉफी छान आहे. थँक्यू. ऍक्च्युली मला एक विचारायचं होतं. मायरा झोपेत दचकते का? हो. तरीच आज घाबरून लपून माझ्या रूम मध्ये बसली होती. म्हणूनच मी सतत तिची काळजी घेत असते. यू नो, हम अपने पास से जितना दूर भागते हैं ना वो उतना ही पास आके खड़ा हो जाता है. तुम्ही काय म्हणताय नेमकं मला कळालं नाही. काही नाही. मी समजू शकतो. तुम्हाला तुमच्या पर्सनल गोष्टी सांगायच्या नसतील तर नका सांगू. पण विश्वास ठेवा, मी एक डॉक्टर आहे. तुम्ही मला सांगू शकता. म्हणजे तुम्ही मला तुमचे प्रॉब्लेम सांगितले तर सॉल्व्ह करायला मी काहीतरी मदत करू शकतो. पण हरकत नाही, मी तुम्हाला फोर्स नाही करणार. तुम्हाला सांगायचं नसेल तर. लपण्यासारखं काहीच नाही डॉक्टर. लपून जे झालंय ते बदलता येत नाही ना. असं झालं असतं तर खूप चांगलं झालं असतं ना. आमची भांडणं बघत भानाचं बालपण गेलंय. आमची रोजची भांडणं बघून तिच्या मनात भीती बसली आहे. त्यामुळे कुठेही भांडण बघितलं ना की ती घाबरून जाते. अच्छा, म्हणून मायरा घाबरत असते. तुम्हाला तर माहीतच आहे डॉक्टर, माझा डिवोर्स झालेला आहे. आणि त्या गोष्टीचा माझ्यावर इतका परिणाम झालाय ना, तिला कसं समजू, कसंही हातून बाहेर काढू, कसा आधार देऊ, काहीच कळत नाहीये डॉक्टर. आणि त्यात कामाचं एवढं प्रेशर. अहो टेन्शन घेऊ नका, शांत व्हा. मी आहे ना. मी अशा बऱ्याच केसेस हँडल केल्या. त्यात मायरा माझी खूप जवळची आहे. त्यामुळे तिला बरं करायला मला फार वेळ नाही लागणार. खरं डॉक्टर, असं होऊ शकतं का? हो. तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? विश्वास ठेवा. थँक्यू डॉक्टर, तुम्ही खरंच देव माणूस आहात. या मायरामुळे डायरेक्ट बेडरूम मध्ये एंट्री मिळाली.
अजून कशी आली नाही ही? एकदा का हिला पाहिलं की दिवस कसा छान जाईल. गुड मॉर्निंग डॉक्टर. हाय, गुड मॉर्निंग. तुम्ही रोज येता इथे? हो, म्हणजे गेली कित्येक वर्ष माझं हेच रुटीन आहे. मला आवडतं फिट राहायला. तुम्ही इथे? हो, मला ही जागा खूप आवडते. अच्छा. प्रवासात जर का सोबतीला कोण असेल ना तर प्रवास कंटाळवाणा होत नाही. व्यायामाचं सुद्धा तसंच आहे. म्हणजे मला तुमच्याबरोबर व्यायाम करताना खरंच खूप छान वाटलं. असं काही नाहीये, मला सवय आहे एकटे राहायची. उलट माणूस एकटा राहिला ना की जास्त फोकसने काम करू शकतो, लक्ष विचलित होत नाही. गंमत केली मी. आज माझाही वेळ खूप छान गेला तुमच्या बरोबर. एनिवे, आजचा दिवसच माझ्यासाठी खूप छान जाणार आहे. का? आज मला सुट्टी आहे, सो आजचा वेळ मी मायरासोबतच घालवणार आहे. अच्छा, म्हणजे आज मला मायरा भेटणार नाही तर? पण उद्या तुमच्याच जवळ येणार आहे ती. हो, तेही आहेच की. बरं, मी निघू का? क्लिनिक मध्ये पेशंट वाट बघत बसले असतील. ऍक्च्युली माझी एक्सरसाइज झाली आहे, तर सोबतच निघूया. चला. दाजी आलं, दाजी. हे दाजी आलं, दाजी. अहो, माग कुठं बघताय? मी तुम्हालाच म्हणतोय दाजी, दाजी, दाजी. टोन्या, ही पाणीदार तोंड धुवून आंघोळ कर जा. मम्मी, दाजींना सांग की आंघोळ घालायला. मम्मी, मी दाजींचा कान पिळू का ग? म्हणजे मला पोशाख बी भेटेल. टोन्या, मंगलताई, काय काय झालं टोण्याला? त्याची झोप वगैरे पूर्ण झाली नाहीये का? मला दाजी का म्हणतो तो? डॉक्टर, अहो त्याचं काय आहे? बरेच दिवस झाला आमच्या मनात एक गोष्ट होती, पण तुम्हाला कसं सांगावं तेच कळण झालं होतं. म्हणजे त्याचं म्हणजे आम्हाला असं वाटतंय तुम्ही आमच्या डिंपलशी लगीन करावं. तिला तुमची संगत पसंत आहे आणि तुमचं बी तिच्या विना पान हलत नाही. जावई म्हणून पसंत आहे आम्हाला. मंगलताई,
काय बोलताय तुम्ही? हे कसं शक्य आहे? का काय झालं? आमची डिंपल आवडत नाही का तुम्हाला? काय खराबी आहे तिच्यात? तुम्हाला कसं समजावू मी? हे डिंपलला माहितीये का? म्हणजे तिलाही हे लग्नाचं मान्य होणार नाही. कुठे ती? तिला बोलवा. तुम्हीच विचारा. दिदे ए दिदे कशाला ओरडतायस रे? अगं दाजी बघ काय म्हणते ती. डिंपल अगं मंगलताई बघ काय म्हणतात. आपल्या लग्नाबद्दल बोलतायत त्या. तू त्यांना सांग हे शक्य नाहीये ना. डॉक्टर मी आता तयार आहे लग्नाला. काय? लांब लांब श्वास घ्या. हळूहळू सोडा. पुन्हा घ्या. हळूहळू. वेळी अवेळी जेवण किंवा रात्री अपरात्री झोप यामुळे असं होत आहे. त्या 300 रुपयांच्या गोळ्यात येतो त्या घ्या म्हणजे बरं वाटेल. सकाळ दुपार संध्याकाळ. या. काय तुझं? अहो दाजी सॉरी बर का. अहो मला जर माहित असतं का नाही की तुम्ही माझे दाजी बनणार आहे मग मी तुमचा रागरागच नसता केला. हा बरं आहे का की दाजी मला का नाही लग्नात कसा पोशाख पाहिजे का नाही हे मी तुम्हाला सांगतो काय. हे टोण्या मला दाजी दाजी म्हणू नकोस. बरं दाजी नाही भाऊजी म्हणू का? टोण्या हे नाव आवडलं नाही वाटतं तुम्हाला मग पाहुणं म्हणू का? टोण्या तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला दाजी म्हणू नको ते. हा असं कसं? मला माहितीये की लग्नात मी तुमचा कान पिळलं मला पोशाख द्यायला लागेल का नाही म्हणून तुम्ही असं म्हणताय. बस की हा बघा की एक काम करा पोशाख आहे का नाही आत्ताच घेऊन ठेवा. म्हणजे पोशाख कसा घ्या माहितीये का? कसा हा सूट घ्या सूट. हा मला सूट घ्या. मला म्हणजे आपल्या दोघांना सूट घ्या. असं कोणा सेम टू सेम दिसलं पाहिजे आपण दोघं तुमच्या लग्नात. हा काय असा सूट घ्या मस्त पैकी दाजी. टोण्या तुझा मूर्खपणा वाढत चाललाय. मी तुला म्हणालो ना मला दाजी नको म्हणूस. पण तू असं ऐकत नाहीस. तुला इंजेक्शन दे. अवघड डोळ्याचं पाणी कशाला डोळ्याला. अहो नको की अहो मला नागाची शपथ. अहो पण नको की मी तुम्हाला नाही म्हणणार दाजी. नाही हे बघ आता म्हणा. धनगर वाड्याचं घुसला ग बाई. अहो मला गंडोबाची शपथ पण मी नाही म्हणणार तुम्हाला दाजी. हे बघ परत म्हणाला असं आता. नाही मला मसोबाची शपथ मला शनीची शपथ मलाच नासकुंडी लागल मला 7.5 लागल डॉक्टर. अहो पण नाही मी तुम्हाला नाही म्हणणार दाजी. दाजी परत दाजी म्हणाला असता. नाही मी तुम्हाला डॉक्टर म्हणतो. मला यमाची शपथ मसोबाची शपथ मला 7.5 लागल. मला सगळं काय होईल पण मी तुम्हाला दाजी नाही म्हणणार. मी तुम्हाला डॉक्टर म्हणेन. ते इंजेक्शन निघ. ऐका दाजी ऐका ऐकू. ह्या बायकांना दुसरी कामं नसतात का? उठ सूट लग्न लग्न लग्न. डिंपल एवढी मूर्ख असेल असं वाटलं नव्हतं. तिच्यावर विश्वास ठेवला ना तेच चुकलं. रेशमाची बॉडी आणि संजूची बॉडी तिच्या हाती लागली म्हणून फावलंय तिचं. नाहीतर या लग्नाच्या जबाबदारी एकदा का अडकलो तर जे आता चाललंय त्यातलं काहीच करता येणार नाही मला. नाही मला काहीतरी करावंच लागेल.